नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची भाजपकडून सदस्य नोंदणी केल्या जात असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप। असं होत असेल तर ती चुकीची बाब, पालकमंत्री संजय शिरसाट यांचं परखड मत। तर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांमार्फत कठोर कारवाई, अजय ठाकूरची पत्नी आणि टोळी स्थानबद्ध, कोणाची गय केली जाणार नाही, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून नोंदणी केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। एक वारंवार समोर आलेला आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते, हे सातत्यानं समोर आलेलं आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात। घरकुल कोणाला मंजूर झालं, गोठा कोणाला मंजूर झाला, ज्या ज्या योजनेचं हे झालं त्याच्या याद्या पाठवून त्यांना मेंबरशिप, आणि जसं भारतीय जनता पार्टीने आपल्या घरूनच आपल्या स्वतःच्या खात्यातूनच या लोकांना फायदा मिळवून दिला, अशा प्रकारची भावना भारतीय जनता पार्टी लोक व्यक्त करत असतात। त्या भावनेतलाच हा प्रकार दिसतो की आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे, निवडणुकीचं प्रलोभन म्हणून केलेली आहे। मला असं वाटतं वारंवार हे सगळं सिद्ध होत आहे, आणि प्रदेशाध्यक्षच अशा पद्धतीनं, जर ठीक आहे तुम्ही तुमच्या सदस्य नोंदणी करण्याचा अधिकार आहे तुम्हाला ज्याच्या त्याच्या पक्षाला, परंतु स्पेसिफिक अशा पद्धतीनं सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्यांना झालंच पाहिजे। काही ठिकाणी धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू। निवडणुकीच्या आधी भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं, आणि मला ते चुकीचं आहे। ठाकरे गट फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलाय। कुठे पैसे दाखवले जात आहेत, कुठे दबाव टाकला जातोय, अन्य काही घटना घडामोडी हे तर आधीपासून आहे ना, हे तर आधीपासून आहे की अशा पद्धतीनं साध्या साध्या कार्यकर्त्याला, बाकीच्या मोठ्या नेत्यांचं तर झालंच, पण साध्या साध्या कार्यकर्त्याला एखादा पोलिसात गुन्हा असला तर तुझी तडीपारीची ऑर्डर केली। इथं संभाजीनगरात असं घडलेलं आहे की काही कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जास्त मतदान पडलं, त्यांना तडीपार करायचं। पोलीस आयुक्त जसे बटीक आहे, मी इथल्याच एका पोलीस आयुक्ताविषयी नाही बोलत आहे, मी ओव्हरऑल यंत्रणेविषयी बोलतोय। आणि अशा यंत्रणेचा मिसयूज करून शिवसैनिकांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चित होतोय। लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांकडून सदस्य नोंदणी केली जात असेल तर ती चुकीची बाब असल्याचं परखड मत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुळामध्ये सर्वसामान्य बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर समर्थपणे उभे करण्यासाठी केली। याचा सदस्य नोंदणीचा किंवा पक्षामध्ये घेण्याचा कोणताही अर्थ लावू नये, नसता त्याची प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिले की काय, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका। लाडक्या बहिणीचे मन जिंका, मते मतामध्ये जरूर तुमच्या परिवर्ती होतो, पण त्यासाठी फॉर्म भरून घेणं माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही, आणि असं करणं हे सुद्धा गैर आहे। योजना ही सरकारची आहे, सरकार म्हणजे सर्वसामान्याचे पैसे जे आपण करोडपती जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतो, म्हणून ते देताना कोणताही उपकार त्यांच्यावर करत नाहीये, त्यांना फक्त सबळतेने उभं राहण्याचा आपण फक्त प्रोत्साहन देतोय। ही बाब सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे। मग इस हात से दे उस हात से ले हा प्रकार या सरकारमध्ये काय कुणीही करू नये असं माझं स्पष्ट मत आहे। भाजपकडून तसं केलं जात असेल तर ते चुकीचं आहे। त्यांना सदस्य नोंदणी करायची असेल तर स्वतः करू शकतात, त्यांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही, तुमचा तो अधिकारही नाही।
तुम्ही त्यांचं मन ओळखू शकता, त्यांनी तुमचं काम करावं हे निश्चित तुमची भूमिका असू शकते, पण त्यासाठी त्यांना आपण नोंदणीच केली पाहिजे असा दंडक लावू शकत नाही. प्रख्यात आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कवल भारती यांची 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. दिनांक 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आमकास मैदानावरती 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन हिंदीतील प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, संपादक व विचारवंत कव्वल भारती यांच्या हस्ते होणार आहे. आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेशी 19व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजिनियर सतीश चकोर व मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, ॲडव्होकेट के.ई. हरिदास, ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांनी विद्रोही कार्यालयातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या प्रसंगी विद्रोहीचे राज्य संघटक किशोर ढमाले, कार्यवाहक राजानंद सुरडकर, भाऊसाहेब जाधव, मुख्य समन्वयक प्राध्यापक भारत शिरसाट, ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते, ॲडव्होकेट वैशाली डोळस, उपाध्यक्ष अनंत भवरे, कार्याध्यक्ष खालिद अहमद, सविता अभ्यंकर, सहकार्याध्यक्ष डॉक्टर सुनीता शिंदे, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर, मधुकर खिल्लारे, सुधाकर निसर्ग, रामदास अभ्यंकर, एकनाथ रामटेके, वजीर शेख, डॉक्टर विनय हातोले या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबादमध्ये 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी आमखास मैदाना येथे होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अशोक राणा हे यांची घोषणा आधी झालेली आहे. आज या संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या रामनगरमधून डॉक्टर कवल भारती हे येणार आहेत. कवल भारती यांनी आजपर्यंत साधारणतः 94 समीक्षेची साहित्याची पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचं शिक्षण MA पर्यंत हे हिंदी भाषेमधनं झालं आणि हिंदीमधल्या ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक, विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं आज उद्घाटक म्हणून इथे नाव घोषित करताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे. याचं कारण 1953 सालापासून जन्म झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यापासून आजपर्यंत त्यांनी साहित्याची सेवा केली आणि विद्रोही साहित्य हे जन्माला घातलेलं आहे. एक आंबेडकरवादी समीक्षक, अनुवादक म्हणून ते देशामध्ये प्रसिद्ध आहेत. दलित कवितेचा संघर्ष, दलित साहित्याची संकल्पना, संत रविदासांवरचं एक विश्लेषणात्मक पुस्तक, मनुस्मृतीच्या प्रतीकांच्या धर्मशास्त्राची चिकित्सा करणारं पुस्तक, आंबेडकरी विचारांचे 3 अध्याय नावाचा एक त्यांचा ग्रंथ, आंबेडकर एक पुनर्मूल्यांकन, सीता एक विद्रोही स्त्री, जाती आणि राष्ट्र अशा एकूण 32 पुस्तकांचं लेखन हे त्यांच्या हातून झालेलं आहे. आणि हिंदी साहित्य जगतातून ब्राह्मणी पितृसत्ताक मूल्यांच्या विरोधात समतावादी पद्धतीनं लेखन करणारे कवल भारती हे 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. त्यांनी जसे अनेक ग्रंथ लिहिले तसंच अनुवाद करणं एक महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. नगर रोडवरील ॲक्सिस बँकेचे ATM फोडून 14 लाख रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी CCTVवरती स्प्रे मारून चोरी केल्याचं दिसून आलंय. सदर प्रकरणाचा तपास पोलीस करतायत. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर म्हणजेच नगर रोडवरील गरवारे कारखान्यासमोर असलेले ॲक्सिस बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांनी तोडून रोख रकमेचा ट्रे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या ATM मध्ये 14 लाखांच्या आसपास रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 3 ते 4 चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून ATM मध्ये प्रवेश करत CCTV कॅमेऱ्यावरती काळा स्प्रे मारला आणि नंतर गॅस कटरच्या साह्याने ATM तोडला. ATM मध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय आणि त्यानंतर चोरट्यांनी कॅमेऱ्यावरती स्प्रे मारत ही चोरी केली. वाळूज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गरवारे कंपनीसमोर ॲक्सिस बँकेचं एक ATM आहे.
त्या ठिकाणी आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रात्री 1:45 अज्ञात 4 इसमांनी तोंडाला रुमाल बांधून ATM कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या CCTV कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले। त्यानंतर गॅस कटरने ATM तोडून त्या ATMमध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून ते पसार झाले। सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्व्हेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली। त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले माननीय ACP प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते। तेथून अवघ्या 6 मिनिटांमध्ये साहेब त्या ठिकाणी पोहोचले। तोपर्यंत एवढ्या 6 मिनिटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये 13,92,000 हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले। हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला। ती कार इतर दुकानांच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे। तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे।
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। बायजीपुऱ्यातील संजय नगरामध्ये ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती तिखटाच्या पाण्याचा मारा करणाऱ्या आरोपींवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सातारा परिसरातील कुख्यात अजय ठाकूर, त्याची पत्नी आणि त्याच्या टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय रमेश वाहुळ उर्फ ठाकूर, त्याची पत्नी राणी अजय ठाकूर आणि त्यांच्या टोळीतील सदस्यावरती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि त्यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली होती। ठाकूरच्या घरावरती छापा मारून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। आधी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती। मात्र त्यांच्या अंमली पदार्थाचे जाळे पसरवण्याचे काम सुरूच असल्याने अजय रमेश वाहुळ उर्फ ठाकूर, त्यांची पत्नी राणी अजय ठाकूर आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले। तर बायजीपुऱ्यातील संजय नगरात ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती तिखटाच्या पाण्याचा मारा करत चप्पल बूट फेकून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली। या हल्ल्याचा आड ड्रग्ज एजंट शेख अब्रार शेख निसार वय 24 राहणार गल्ली क्रमांक 10 संजय नगर याला पळवून लावण्यात आलं। आरोपीच्या घरातील महिलांनी तिखट पाण्याने पथकावरती हल्ला केला आणि अश्लील शिवीगाळ केली। परिस्थिती हाताळत पथकाने घरात प्रवेश करून तपासणी केली। त्यात 210 बटन गोळ्यांचा साठा आणि नायलॉन मांजाची चक्री जप्त करण्यात आली। हल्ल्यामुळे पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संजीवनी शिंदे आणि अंमलदार मारुती गोळे यांच्या डोळ्यात तिखट पाणी गेलं। त्यांनी पडदे आणि पाण्याचा आधार घेत डोळे साफ केले। त्याचवेळी अन्य पथकाने हल्लेखोरांना ताब्यात घेतला। सर्व जखमींवरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। अब्रारचे संपूर्ण कुटुंबच अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज तस्करीत सामील होते। यातून त्यांनी परिसरातही दहशत निर्माण केली असल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांवरती केलेल्या हल्ल्याची दखल घेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। आम्ही गेल्या 8 दिवसापासून सर्व डिटेक्शन क्राईम ब्रँचला वर्ग केलेले आहेत आणि शहरातील ज्या ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही टोळ्या निष्पन्न करून त्यांच्यावरती मकोकाप्रमाणे देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना हद्दपार करणार आहोत। त्याचबरोबर एमपीडीचे प्रस्ताव सुद्धा त्यांच्यावरती पाठवलेले आहेत। त्याच्यामुळे निश्चितच जे शहरामध्ये नार्कोटिक्स विक्री करतील त्यांच्यावरती अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येईल। अँटी नार्कोटिक्स सेल, क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनने देखील प्रभावी कारवाई केलेली आहे। परवा जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि निश्चितच त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करून त्यांना प्रभावी कारवाई त्यांच्यावरती करू। गेल्या 2-3 वर्षापेक्षा यावर्षी गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त 6 पट आपण अंमली पदार्थाच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे। त्याच्यामुळे 45 ते 50 लाख रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे। जवळपास 200 आरोपींना अटक केलेली आहे आपण त्याच्यामध्ये आणि यामध्ये आपल्या शहरामध्ये ज्या ट्रॅव्हल्स मधून नार्कोटिक्स येतात, काही मेडिकल स्टोअरचे, त्याचबरोबर आपण मेडिकल असोसिएशनच्या देखील बैठका घेतलेल्या आहेत आणि आपण सर्वांना सांगितलेलं आहे की प्रिस्क्रिप्शन देणं काळजीपूर्वक दिलं पाहिजे। त्याचबरोबर औषधं विकताना ठराविक लोक जर काही ठराविक औषधं घेतली असेल तर ती बाब त्यांनी पोलिसांना निदर्शनास आणून दिलेली पाहिजे। अन्यथा भविष्यामध्ये अशा प्रकारे वारंवार काही ठराविक लोकांना जर औषधं विक्री केली तर त्या विक्रेत्यांवरती देखील आमच्याकडून कारवाई होणार आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना हल्ला होत आहे, कसं करतात? अधिकारी कर्मचाऱ्यांना हल्ला होते, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आम्ही 307 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना आम्ही
एकदम त्यांच्यावरती कडक कारवाई करू जे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून एक चारचाकी वाहन चोरी गेल्याची घटना घडल्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचं वाहन आणि गावठी पिस्तल हस्तगत केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी ACP संपत शिंदे. आमच्या अंडर असलेले क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यवर्ती बस स्थानकाच्या पार्किंगमधून दिनांक 10/2च्या रात्री आणि 11च्या सकाळच्या दरम्यान एक तवेरा 4 व्हीलर गाडी चोरीस गेलेली होती. सदर चोरी झाल्याबाबतची खात्री झाल्यानंतर त्या तवेराचा मालक शेख अहमद शेख चांद याने चोरीबाबतची फिर्याद क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून कलम 303(2) प्रमाणे BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी वरिष्ठ अधिकारी आमचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, DCP नितीन बगाटे सर आणि आम्ही त्यांना सूचना दिल्यावरून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने साहेबांनी तत्काळ त्यांची DB टीम कामाला लावली. त्यांच्या DB टीमचे PSI अशोक इंगोले आणि कर्मचारी मजीद पटेल, मुदिराज, संतोष सूर्यवंशी, श्री सुंदर आणि साहेबराव चव्हाण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी कसोशीने प्रयत्न केले व तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केला. आरोपी निष्पन्न केल्यानंतर तत्काळ हालचाल करून त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याचे सखोल तपास केला असता, चौकशी केली असता त्यांनी सदर गाडी चोरल्याचे कबूल केले व गाडी कुठे दिलेली आहे ते पण सांगितलं. त्यावरून तत्काळ टीमने आरोपी सोबत घेऊन ती गाडी हस्तगत केली आणि त्याकडे आणखी तपास केला असता त्यांनी त्याच्याकडे एक पिस्टल आणि काही राऊंड असल्याची माहिती दिली. त्यावरून खात्री करण्यासाठी टीम त्या सांगितलेल्या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन त्या घराकडं चांगली हे केली असता, घरझडती घेतली असता त्या ठिकाणी एक पिस्टल आणि 4 राऊंड मिळून आले. तेही आमच्या टीमने जप्त केले आणि तसे या आरोपीकडे एक तवेरा गाडी, एक पिस्टल आणि 4 राऊंड मिळालेले आहेत. त्यावरून आरोपीला त्यानंतर कोर्टात हजर केला असता कोर्टाने 17/2 आरोपीचा PCR दिलेला आहे. आता या आरोपीकडे पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढं मिळाल्यानंतर याची आणखी काय असू शकतं या दृष्टीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. म्हणून आमची टीम आणखी त्यांच्याकडे तपास करत आहे. त्यांच्याकडे आणखी काही हत्यारं वगैरे किंवा चोरीच्या गाड्या आहेत का, त्यांचे कोणी साथीदार आहेत का, हे पिस्टल कुठून आणलेलं आहे या संदर्भात सविस्तर ते चौकशी करत आहे आणि काही निष्पन्न झाल्यास त्याबद्दल आपल्याला कळवू. जिल्ह्याचे पालक म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या कर्तृत्वातून अल्पावधीतच शहरवासियांना भुरळ घातली आहे. त्यांच्या निवासस्थानाच्या नामफलकाची दुरावस्था बघून त्यांच्या चाहत्या 3 शहरवासियांनी नामफलकाचं स्क्रू टाईट करून नामफलक पडू न देता पूर्ववत लावण्याचं काम पार पाडलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देत नागरिकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे प्रशासकीय सेवेसोबतच त्यांच्या अध्यात्मावर चांगला अभ्यास असल्याचं त्यांच्या भाषणातून प्रचिती येते. अनेक ठिकाणी त्यांच्या भाषणातून अनेक नागरिकांना प्रोत्साहन मिळाले आहेत. त्यांनी शहरवासियांची मने अल्पावधीतच जिंकली आहेत. त्याच छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी असलेले प्राध्यापक राजेश भोसले, विजय भोसले आणि ऋतिक जगदाळे हे देखील त्यांचे चाहते आहेत. हे तिघेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना त्यांच्या निवासस्थानाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या नादुरुस्त नामफलकाकडे लक्ष गेलं. या प्रवेशद्वारावरील नामफलकाचे स्क्रू निघून त्याची दुरावस्था झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने फलक खाली पडू नये या विचाराने या तिघांनीही तात्काळ त्यांच्याजवळ असलेल्या स्क्रूड्रायव्हर आणि अन्य साहित्याने नट बोल्ट लावून सदर नामफलक पूर्ववत केला. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली असून या घटनेविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे जिल्ह्याचे नाव लौकिक करण्यासाठी योगदान देत आहेत, म्हणून त्यांच्या नावाचे फलक पडून त्यांच्या नावाचा अवमान होऊ नये या हेतूने सदर कार्य केल्याचं त्यांनी एडीएन सोबत बोलताना स्पष्ट केलंय. शहरवासी म्हणून ही आमची जबाबदारी होती असं म्हणत त्यांनी पुढे मार्गक्रमण केलं. देवगिरी शासकीय ITI मध्ये नवनियुक्त शिल्प निदेशकांचं 15 दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्याअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने शासकीय ITI मधील नवनियुक्त शिल्प निदेशकांचं 15 दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन
विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे प्रत्यक्षपणे तर देवगिरी शासकीय औंध प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे आभासी पद्धतीने करण्यात आलाय। प्रसंगी औंध ITI मध्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त नितीन पाटील, टाटा स्ट्राईव्हचे CEO अमेय वंजारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख उपस्थित होत्या। महाराष्ट्रातील विविध विभागातील प्रशिक्षण आणि वातानुकूलीकरण तंत्रज्ञ या व्यवसायातील 23 प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक 17 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 या कालावधीमध्ये तांत्रिक प्रशिक्षण देवगिरी ITI मध्ये देण्यात येणार आहे। प्रसंगी देवगिरी ITI मध्ये विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, मसियाचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, ITI चे उपसंचालक प्रदीप दुर्गे, उपप्राचार्य सत्यभूषण गोसावी, उपप्राचार्य रंगराव बुलबुले, प्रादेशिक कार्यालयाचे दिनेश निकम, मंत्र्यांचे संपर्क प्रतिनिधी योगेश जोशी, ICICI फाउंडेशनचे श्रीकांत काळे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश कदम तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य दिलीप वानखेडे यांनी केलं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची भाजपकडून सदस्य नोंदणी केल्या जात असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप। असं होत असेल तर ती चुकीची बाब, पालकमंत्री संजय शिरसाट यांचं परखड मत। तर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांमार्फत कठोर कारवाई, अजय ठाकूरची पत्नी आणि टोळी स्थानबद्ध, कोणाची गय केली जाणार नाही, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा इशारा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।